अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये अनेक गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे। मराठी महिन्यात येणाऱ्या तिथी त्या तिथीवर साजरे केले जाणारे सण उत्सव व्रतवैकल्ये आणि त्याचे महात्म्य वैशिष्ट्यपूर्ण आहेत। माघ महिना हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो। ह्या महिन्यात अनेक व्रते सण तसेच काही तिथी विशेषताने साजऱ्या केल्या जातात। त्यापैकी एक म्हणजे माघ पौर्णिमा झाल्यावर येणारी माघ वद प्रतिपदा। ह्या दिवशी गुरुप्रतिपदा असते। गुरुप्रतिपदा दिवसाचे महत्त्व, मान्यता आणि ही तिथी साजरी करण्याचे कारण जाणून घेऊया। ब्रह्मांड नायक असलेल्या दत्तगुरूंचे अनेक अंशावतार झाले। प्रथम श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या दिव्य अवतारानंतर दत्तगुरूंचा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा अवतार झाला। माघ कृष्ण प्रतिपदा ह्या तिथी अतीव प्रेमादराने श्री गुरुप्रतिपदा असे संबोधले जाते। द्वितीय श्री दत्तावतार भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा ह्याच पावन तिथीला शैल्यगमन केले होते। श्री गुरुप्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे। ह्याच पुण्यवान तिथीला अनेक उत्सव असतात। अशा सर्व सुयोगांमुळे श्री गुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुरु संप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी होते। गुरुप्रतिपदा ह्या दिवशी श्री नृ सरस्वती स्वामी महाराजांना कर्दळी वनात गुप्त झाले। निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरता ठेवल्या असे सांगितले जाते। श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शैल्यगमन केले होते। म्हणून हा उत्सव गाणगापूरमध्ये खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जातो। हा दिवस श्री क्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो। भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्ण तीरावरील श्री क्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते। ते श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे 12 वर्ष राहिले व अनेक लीला केल्या। तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी श्री गुरु द्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापूरकडे प्रवान केले। गाणगापूर येथे 24 वर्ष वास्तव्य करून आजच्या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले। त्यांनी आपला देह ठेवलेला नाही, ते फक्त अदृश्य झालेले आहेत। हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल। भगवान श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे साक्षात स्वरूप असणाऱ्या ह्या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत। विमल पादुका व मनोहर पादुका ह्या पाषाणाच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनलेल्या आहेत हे कोणालाच माहिती नाही। विमल पादुका सोडता बाकी दोन्ही पादुकांच्या नावाने संदर्भ श्री गुरु चरित्रात पाहायला मिळतात। किंबहुना श्री गुरुचरित्रातील उल्लेखामुळेच त्यांची हे नावे रूढ झालेली आहेत। औदुंबर येथे भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठात व्यतीत केला होता। त्याच्या या एकांतवासाचा संदर्भ देऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावेत, पण ह्या नावाचा उल्लेख श्री गुरुचरित्र नाहीत। विमल म्हणजेच अत्यंत शुद्ध, कोणताही मल दोष नसणारा पादुका। देववाडी सोडून निघाल्यामुळे दुःखी झालेल्या 64 योगिनींची समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात की जे कोणी भक्त तुम्हा योगिनी सहित आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा सेवा करतील त्यांना इच्छित गोष्ट नक्कीच मिळेल। श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमनापूर्वी भक्तांना अभयवचन दिले आहे। भीम राजा संगमनावरील कल्पवृक्षासम अश्वत्थाची पूजा करून आमच्या मठस्थानातील निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करावी असे स्वतः नृसिंह सरस्वती स्वामी म्हणतात। श्री क्षेत्र गाणगापूर येथील निर्गुण पादुका मात्र अत्यंत अद्भुत व विलक्षण आहेत। या पादुका कशापासून बनवलेल्या आहेत ते आजवर कोणालाही कळू शकलेले नाहीत। श्री गुरु श्रीशैल्यास जाताना भक्तांना आश्वासन दिले की 4 प्रसाद पुष्प येतील, ती मुख्य शिष्यांनी घ्यावी।
यापैकी एक पुष्य श्री सायनदेवास मिळाले होते. अनेक दत्त अवतारी सत्यपुरुषांना हे गुरुचरित्राचा मूळ प्रतीवर कडगंची येथे ठेवण्याचे दर्शन झाले. आणखी एक पुष्प नदी नामक शिष्यांना मिळालेले, तेही त्यांनी वंशजांनी प्रसादिक म्हणून ठेवलेले आढळले. म्हणून तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी दत्त मठात जाऊन गुरुप्रतिपदाच्या दिवशी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी दत्त महाराजांचं दर्शन घ्यावे आणि किंवा मग स्वामी महाराजांच्या केंद्रात जाऊन तुम्ही त्या ठिकाणी महाराजांच्या आरतीला नक्कीच तुम्ही करू शकतात. तुम्ही घरीही तुमच्याकडे महाराजांचा फोटो असेल किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल, तुम्ही अभिषेक करून स्वच्छ पाण्याने पुसून तुम्ही त्या दिवशी 51 आणि 52 गुरुचरित्रातला तुम्ही हे 2 अध्याय नक्कीच पठण करू शकतात. कारण की हे 2 खूप छान अनुभव देऊन जातील आणि तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करतील. महाराज नक्कीच पूर्ण करतील. म्हणून तुम्हाला गुरुचरित्रातील 51 आणि 52वा हा अध्याय तुम्हाला गुरुप्रतिपदेला महाराजांच्या मूर्ती, फोटो किंवा तुमच्याकडे जे घरामध्ये असेल तर तुम्ही नक्कीच त्यांच्यासमोर बसून हे 2 अध्याय नक्कीच वाचावे. तुमचा मनातील मनोकामना नक्कीच पूर्ण होतील. दत्त दिगंबरा श्रीपादवल्ल दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ इथंच संपवते. नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.